आज होता मार्गशीर्षातील गुरुवार आणि गुरुवार बघा मस्त की उपवासाला आपल्याला काय ते फलाहार करायचं. मग काय केलं, आज साबुदाणा वडे करायचा बेत केला. तर बघा साबुदाणा 2-3 तास भिजून घेतलेला आहे मी. सकाळी 7 वाजता भिजून घेतलेला. तुम्ही रात्री भिजू शकता आणि 11 वाजता करून घेतले. मग 3-4 तास मस्त भिजवले. बटाटा मस्त उकडून घेतला, शेंगदाण्याचं कूट टाकून घेतले. आता ह्याच्यामध्ये मी चटणीची भरट नाही टाकणार, तर नुसती मस्त की बघा मिरचीची भरट टाकणार आहे. तुम्हाला चटणी आवडत असेल तुम्ही चटणी करू शकता. इथे मीठ टाकून घेतलेलं आहे, छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपले साबुदाणे जसे तुम्हाला मोठे छोटे जसा आकार पाहिजे त्याचा आकार देऊन करायचा. छान साबुदाणा मिक्स करून घेतलेले आणि ह्याचे आकार देऊन मस्त वडे करून घेऊया. साबुदाणा वडा कोणाकोणाला आवडतो उपवासाला नक्कीच कमेंट करून सांगा. कुरकुरीत तळायचं म्हणजे छान साबुदाणा वडे खायला मजा येते. आता इथे मस्त की साबुदाणे वडे बनवून घेतले. भरपूर सारे साबुदाणे वडे मस्त एका ताटामध्ये सगळे बनवून घ्यायचे. एकीकडे तेल गरम करत कढईमध्ये ठेवलेलं आहे आणि मस्त तेल गरम झालं की कडकडीत तेलामध्ये साबुदाणे सोडून द्यायचे, म्हणजे वडे सोडून द्यायचे आहेत आणि भरपूर सारे वडे तयार करून घ्यायचे. मस्त कुरकुरीत असे तळून घ्यायचे. तुम्हाला आवडतात का साबुदाणे मस्त वडे नक्कीच कमेंट करून सांगा. मला तर खूप आवडते, खिचडीही खूप आवडते आणि साबुदाणा वडेही आवडतं. कधीतरी उपवासाला असे कधीतरी बनवून बघा. मस्त बघा कुरकुरीत प्रमाणात असे तळून घ्यायचे. मस्त तेल टाकून घ्यायचं आहे कढईत आणि मस्त की मंद आचेवर तळून घ्यायचे. एकदम मोठा गॅस ठेवायचा नाही, तर मग साबुदाणे वडे फुटतात किंवा ते नीट तळले जात नाही. आतमध्ये मस्त शिजले गेले पाहिजेत. कुरकुरीत असे मंद आचेवर तळून घ्यायचे आहेत. अगदी छान वाफ लागेपर्यंत तळून घ्यायचे. क्रंची कुरकुरीत साबुदाणा वडा तयार. आता ह्याच्याबरोबर मी चटणी न करता छानपैकी मिरची तळून घेतली होती आणि चहाबरोबर नुसते साबुदाणे वडे खाल्ले. कारण नेहमी मी चटणी दह्याबरोबरच खाते, पण मला आज मस्त मिरचीबरोबर खायचे होते आणि चहा करून मस्त की साबुदाणे वडे चहाबरोबर मिरचीबरोबर एकत्र करून मस्त की साबुदाणे वडे खाऊन घेतलेले. इथे साबुदाणे वडे सगळे तळून घेतले कुरकुरीत मस्त बघा ब्राऊन मस्त रंग छान आले कुरकुरीत. आता मस्त मिरच्या टाकून घेतल्या, थोडं मीठ लावायचं मिरचीला मध्ये चीर पाडून आणि तळून घ्यायचं. जशी वडेमध्ये आपण मिरची करतो तशीच ही मिरची तळून घ्यायची आणि साबुदाणे वडे आणि मिरची खायला एक नंबर मजा. नक्कीच असं एकदा प्लॅन करून बघा. खूप सुंदर असा पदार्थ होतो. मिरची आणि साबुदाणे वडे एक नंबर चवीला आणि तोंडाची चवी वाढवते आणि उपवासाचा एक नंबर छान असा पदार्थ होतो. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. पुन्हा व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय.